ग्रामस्थ च्या वतीने या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतो आहोत। माझ्यासोबत सरपंच सौ बिरमळे, उपसरपंच राजीव सावंत, माजी सरपंच दिलीप बिरमळे, बाळा सामंत, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। पत्रकारांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी आलो आहोत। काल जी एक मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळीमध्ये एका पक्षाच्या शहर अध्यक्षाने आमच्या गावातील आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री दत्त सामंत यांच्यावर जे बेशुद्ध अशा स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात, त्याबद्दल आम्हाला जास्त काही बोलायचं नाही। परंतु हे शहर अध्यक्ष म्हणजे बाबा मोंडकर यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। पहिला त्यांचा एक सवाल मी ऐकला की दत्त सामंत कोण, आणि त्याचं विश्लेषण त्यांनी आपल्या पद्धतीने केलं। तर आम्ही दत्त सामंत कोण हे बाबा मोंडकरांना सांगणार आहोत। त्यांना प्रसिद्धी मिळवायची होती म्हणून त्यांनी अशा स्वरूपाचे जे काही आरोप केले आहेत, त्यामुळे लोक आज विचारत आहेत बाबा मोंडकर कोण। मग बाबा मोंडकर कोण हे खरं सांगण्यासाठीच आज आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत। दत्त सामंत यांनी त्यांच्यावर आरोप केला 50,000 स्टॉल बाबा मोंडकरने दिले। त्या आरोपाचं खंडन ते व्यवस्थितपणे करू शकले नाहीत। त्यांनी धातूरमथूर उत्तर दिलं की मला स्टॉलवाल्यांचे फोन आले होते, त्यांनी सांगितलं तुम्ही होता म्हणून आम्हाला स्टॉल मिळाले। मग ते ज्यांना स्टॉल तू 50,000 फुकट दिले अशा लोकांची बाईट तू देऊन दत्त सामंताला प्रत्युत्तर केलं पाहिजे। तसं न करताच बाबा मोंडकर यांनी बेशूट अशासाठी बोलतोय की त्याने एक आव्हान प्रति आव्हान आम्हा ग्रामस्थांनाच त्यांनी दिलं आहे असं आम्ही समजतो। बाबा मोंडकर, तुम्ही राजकारणात कधीपासून आहात, तुमचं या शहरासाठी योगदान काय, तुमचे काळे धंदे, दत्ता सामंतांचे काळे धंदे म्हणताय, तुमचे काळे धंदे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आता ग्रामस्थांसोबत आहे। आपण पैसा जो मिळवला तो पर्यटनाच्या माध्यमातून मिळवला असं त्यांचं म्हणणं आहे। बाबा मोंडकर यांच्या वडिलांनी तारकर्ली देवबागमध्ये अशा काही शासकीय जमिनी करारबद्ध करून घेतल्या होत्या। त्या जमिनी बाबा मोंडकर राजकारणात प्रवेश केल्यानंतर शासनाच्या विरोधात जाऊन त्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केला। उदाहरण देतो, जे MTDCचं स्कुबा सेंटर जे आहे तो वाद एवढा पेटला, त्या ठिकाणी या राजकीय नेत्यांना मंत्र्यांना पुढे करून अखेर त्यांनी त्या ठिकाणी 2 ते 3 गुंठे जागा आपल्याला मिळवली आणि बाकीची जागा शासनाला त्याला सोडावी लागली। त्या जागेत पूर्वी 2015-16 या सालामध्ये दत्तकृपा तंबू निवास म्हणून व्यवसाय बाबा मोंडकर 1 तासाचा व्यवसाय, चादरी बदलण्याचा व्यवसाय करत होते। मी स्वतः बाबू बिरमळे निदर्शनास त्यांना कॉल करून सांगितलं बाबा मोंडकर तुम्ही पर्यटनात आहात, मी तुमच्या बाजूला आहे, हे चुकीचं चाललं आहे। हो काय, माझे कामगार असं करतात, मला माहिती नाही, मी त्यांना समज देतो असं सांगून तो व्यवसाय तशाच पद्धतीने 2 नंबरचा चालू होता। आजही तारकर्लीत तुम्ही चौकशी केलात तर बाबू बिरमळे सांगतायत ते सत्य की असत्य तुम्हाला कळून चुकेल। असा व्यवसाय करून पैसे मिळवणारा हा बाबा मोंडकर तिथे न थांबता पुढे देवबागच्या संगम पॉईंटवरती गेला। 15-16 सालातली गोष्ट सांगतोय। तिथे वॉटरस्पोर्ट तयार केला, स्थानिक तरुणांना तिथे घेऊन वॉटरस्पोर्टचा व्यवसाय सुरू केला। त्यांना शेअर देतो म्हणून सांगितले, त्यांचे शेअर ह्या माणसाने डुबवले। शेअर डुबवले ते डुबवले, अखेर त्या तरुणांना याचं साहित्य जमा करून घ्यावं लागलं।
आणि साहित्य जोपर्यंत आमचे पैसे देत नाहीस तोपर्यंत तुझं साहित्य दिलं जाणार नाही, हे देवबागच्या तरुणाने सांगितलं. त्यांची नावं सुद्धा माझ्याकडे सगळ्यांची आहेत. अशा हा बाबा मोंडकर पर्यटनातून अशा स्वरूपाचा पैसा जमा करत करत राजकारणात आपलं अस्तित्व आज शोधतोय. आज जिथे राहतोय, जे महाराजा म्हणून हॉटेल आहे, तुम्हाला वाटतं का महाराजा हे हॉटेल बाबा मोंडकरचं? महाराजा म्हणून एक ग्रुप होता, त्या ग्रुपला ह्या महाशयाने मालवणमध्ये आणलं, त्यांची फसवणूक केली आणि त्या फसवणुकीतून हे हॉटेल आणि आज स्वतःचं निवासस्थान जे आहे हे सगळे कारनामे ह्याच्या फसवणुकीतून हे सगळे झालेले आहेत. बाबा मोंडकर हा माझा सुद्धा मित्र आहे. पर्यटनात दोघे आम्ही एकत्र काम केलेलं आहोत. परंतु ज्यावेळी दत्ता सामंत यांना गाडण्याची भाषा करतोय आणि त्यांच्या व्यवसायावरती बोलतोय, त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना इथे येऊन मीडियाच्या समोर ह्या काही गोष्टी विश्लेषण करायची आहे. मी त्यांना सांगत असताना मी पहिलं भाजप पक्ष, त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सगळ्यांना एक नम्र विनंती करतो. आमचा आता वाद चालू झाला आहे तो फक्त आणि फक्त बाबा मोंडकर या व्यक्ती संदर्भात आहे. आमचा पक्षाशी कोणत्याही पद्धतीने आम्हाला पक्षावर बोलायचं नाही आहे, कारण त्या पक्षाने सुद्धा आमच्या गावात चांगलं काम केलेलं आहे. त्या पक्षात आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. आमचं जे राणेसाहेब आहेत हे आमच्या कुटुंबातलेच एक सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने यामध्ये उडी घ्यायची नाही आहे. आमचा संघर्ष हा बाबा मोंडकर बरोबर चालू झालाच. कालच घुमडे गाव आणि पंचक्रोशी काल रात्रीच बाबा मोंडकरच्या घरावरती चाल करून येण्याचं निश्चित झालं होतं. पण मालवणच्या शहराला कुठेतरी गालबोट लागू नये आणि हे पुन्हा दत्ता सामंतांच्या नावावरती जाऊ नये म्हणून आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोक दत्तावर जे प्रेम करणारे आहेत त्यांना थांबून त्यांचं एकच म्हणणं होतं की आपण प्रेसला सामोरे जाऊन बाबा मोंडकरचे कारनामे सगळ्यांच्या समोर आणावे. बाबा मोंडकर, तुला आम्ही एवढंच सांगतो, तू तारीख वेळ तू डिक्लेअर कर. आम्ही त्या तारखेला त्या वेळेला तू सांगशील तिथे यायची आमची मानसिकता आणि तयारी आम्ही ठेवून राहिलेलो आहोत. 2 दिवसावर आमचा उत्सव आलाय घुमडाईचा, म्हणून त्या संघर्षाची ठिणगी आम्ही आज या ठिकाणी थांबवतो आहोत. पण आज उद्या असा काही संघर्ष निर्माण होईल की बाबा मोंडकर तुला मालवण शहरात फिरणं ही मुश्किल होऊन बसणार आहे. जे शब्द तू वापरले आहेस ते मीडियाच्या समोर येऊन तू त्याची माफी मागावी जाहीर. तू माफी मागितलीस तर तुझी राजकीय भवितव्य तुझं चालू राहील, नाहीतर राजकीय भवितव्य संपवायला घुमरे ग्रामस्थ आणि पंचक्रोशी सक्षम आहे, एवढं मी बाबा मोंडकर यांना सांगतोय. बेशूट आरोप करून उगाच प्रसिद्धी मिळवू नकोस. आणि गेली 38 वर्ष ज्यांनी राजकारणाचं बाळ करू प्यायलं आहे त्या दत्ता सामंतबद्दल बोलताना जरा भान ठेवून तू बोल. त्या पुढे जाऊन सांगतो, हा निष्ठा सांगतो, भाजपवर निष्ठा. 2014 साली हा राणेसाहेबांच्या विरोधात आमदारकीला उभा राहिला. ऐका, हा महाशय आमदारकीला उभा राहिला त्यावेळी वैभव नाईक, राणेसाहेब आणि हा बीजेपीकडून हे फॉर्म घेऊन उभा राहिला. हा पडणार हे याला माहिती होतं. निवडणुकीच्या आदल्या रात्री हा मॅनेज व्हायची भाषा करू लागला. की मी वैभव नाईकचे किमान 15,000चं पॉकेट्स मतांचं मी कमी करू शकतो, ते पॉकेट्स राणेसाहेबांना मिळेल. ह्याला 1500 मतं मिळाली नाही. तो मला दत्ता सांगत होता, बाबू त्याच्या नादाला लागू नकोस. मी ह्याला बाबली चोपडेकर म्हणून माझा मित्र आहे देवबागचा, नावासहित सांगतो, मी याला रात्रीच्या रात्री नेऊन 10 लाख रुपये त्याला दिलेले आहेत. बाबा मोंडकर, हे सत्य आहे की असत्य आहे हे प्रेस कॉन्फरन्सला घेऊन तू सांग. बाबली चोपडेकर आणि भाऊ बिरमळे रात्री येऊन तुझ्या घराकडे येऊन तुला 10 लाख रुपये तू घेतलेस, ते पक्षाला सांगितले होते का? पक्षावर तीच निष्ठा होती का ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन तू लढत होता आणि आदल्या रात्री तू माझ्याकडून 10 लाख रुपये घेतलेस?
आणि तुला आता कळकळ आणि पुळकळ आली की 50,000चा आरोप तुझ्यावर केला गेला त्यावेळी. माणूस भडकतो कधी, सत्य झोंबतं. सत्याला सामोरं जाण्याची ताकद जिद्द ठेव, तरच तू राजकारणात मोठा होशील. पद्धतीने जे काय आरोप केले, तू अश्वत्थामा बोलतो. अश्वत्थामाने लोकांना मारलं रे, दत्ता सामाने लोकांना जगवलं. तुला आम्ही आणून तू ये आमच्या बरोबर. दत्ता सामाने किती जणांना जीवदान दिलं, किती कामं केलीत. विकास कामं ही बाजूला ठेव, पण जीवदान देण्याचं काम हे दत्ता सामंतांनी केलं. आज दत्ता सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याची जी उंची वाढते ती यांच्या डोळ्यामध्ये खुपते आहे. आणि त्याच्यामुळेच बाबा मोंडकर सारख्या शून्य असणाऱ्या कार्यकर्त्याच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे. मी एवढंच सांगेन, पुढे जाऊन ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाला एक सूचना करेन की अशा व्यक्तींना पक्षात ठेवून तुम्ही तुमचं नुकसान करताय. हा पैशाला मॅनेज होणारा हा एक कार्यकर्ता आहे. काल तो एक कागद घेऊन दाखवत होता की मी माणगाव खोऱ्यातून मला हे आलंय ते आलंय. अरे बाबा, तुझा शहर आहे, तू शहराचा अध्यक्ष आहे, अजून तालुक्याचा नाही झालाय, नंतर जिल्हा आहे. तू जिल्ह्यात लेवलच्या नेत्यावरती आरोप करताना पहिला शहरातून तालुका घे, तालुक्यातून. बाबा मोंडकर, मला एक गोष्ट कळत नाही आहे, आज इतकी वर्ष तू राजकारण खेळतोयस ना, का नाही मालवणच्या नगरपालिकेमध्ये तू एकदाही नगरसेवकाचा फॉर्म भरून निवडून येऊ शकलास? का नाही येऊ शकलास? तुझ्यात हिंमत आहे ना, नगरसेवक पद तू स्वतःकडे घेऊन निवडून येऊन दाखव आम्हाला. आणि त्यानंतर आमच्या ग्रामस्थावरती, आमच्या मित्र परिवारातल्या सदस्यावर बेशूट आरोप कर. पण एक सांगतो, जी काय धमकी तू दिली आहे त्या धमकीला आमचं प्रति आव्हान आहे. तुला प्रेसच्या समोर येऊन आम्हा गाववाल्यांची तुला माफी मागावीच लागेल. अन्यथा 3 तारीखला घुमरे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीचा सामना हा तुला नक्की करावाच लागेल. हा सामना फक्त ओनली वन बाबा मोंडकर तुझ्या पुरता आम्ही ठेवला आहे, भाजप पक्षासाठी नाही. तू भाजप पक्षाला हाक मारलेली आहेस, म्हणून मी भाजप पक्षाचं नाव घेतो. माझा पक्ष माझ्यासोबत आहे असं तू जे शब्द वापरले आहेत, तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो, आमचा वाद फक्त बाबा मोंडकर या वाईट प्रवृत्ती विरोधात आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बोलत असताना काळे धंदे दत्तकृपा तंबू निवास तारकर्लीमध्ये हा माणूस करत होता. पर्यटनात तरुणांना घेऊन त्यांचे रोजगार निर्माण करून देऊन सांगून त्यांच्या जीवावर पैसे कमवून त्यांचे पैसे दिले नाहीत. काही महिलांचे तारकर्लीमध्ये काही महिलांचे पैसे तो देणं बाबा मोंडकर होता. महिलांनी अशा शब्दात त्याला बाबा मोंडकरला फोन करून शिव्या घातलेल्या आहेत. त्यांची नावं माझ्याकडे आहेत, तीही घरापर्यंत पोहोचत होत्या. हा घरात लपून राहत होता. अशा प्रवृत्तीचा माणूस आज एखाद्या राजकीय व्यासपीठावर बसून आपण खूप काही मोठं असल्याचं भासवतोय. तू भासव, तू मोठा हो, तू शहराचा विकास कर, त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. आरोपाला प्रत्यारोप कर, पण प्रत्यारोप करत असताना सांभाळून शब्द वापरत जा. जे शब्द तू वापरले आहेस ते आमच्या हृदयात टोचले आहेत. त्यामुळे त्या टोचलेले जे शब्द आहेत ते आम्ही हे बाहेर 3 तारीखच्या नंतर काढणार आहोत, ते कृतीतून काढणार आहोत. तुला कुठे क्रेशरवर यायचं आहे, तू क्रेशरवर ये, आम्ही तुझी तिथे वाट पाहतो आहोत. तू तारीख वेळ काळ सगळं आम्हाला कळव, नाहीतर आम्ही तुला तारीख वेळ काळ न कळवता तुझी भेट योग्य क्षणी योग्य वेळी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हे एवढं मी घुमरे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.